नमस्कार मित्रांनो. सकाळी मला एक कॉल आला आणि सर बोलतात तुम्ही म्युच्युअल फंड प्रमोट करताय, तर रिअलमध्ये वेल्थ क्रिएट होते का म्युच्युअल फंडमध्ये? तर त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवतोय का वेल्थ क्रिएट होते आणि का वेल्थ लोकांची क्रिएट होत नाही याचं कारण काय हे आज आपण बघणार आहोत. एक तुम्हाला मी SIPचं उदाहरण देणार आहे. लाईव्ह 2017 पासून आपण ही SIP स्टार्ट केली होती. महिन्याचे फक्त 1000 रुपये आपण पेड करतोय. 2017 पासून आपण 1000 रुपये आपण पेड करतोय आणि एक पण मंथमध्ये ही SIP ब्रेक झालेली नाही किंवा बाउन्स झालेली नाहीये. आणि त्याच्यानंतर जुलैनंतर आम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट जी केली ती 2500-3000 रुपये स्टार्ट केली. तर तुम्हाला याच्यात दिसतंय का रिटर्न जे आहेत ॲब्सोल्यूट रिटर्न हे तुम्हाला दिसतंय का 158%चे रिटर्न दिसतात. मग 158% आणि 2017 पासून जर काउंट आपण केलं तर 8 वर्ष आपण कन्सिस्टन्सी आपण पेमेंट करतोय, SIP भरतोय. तर जर 158 डिवायडेड बाय 8 केले तर 19.75% रिटर्न्स दरवर्षी मला मिळालेले आहेत या फंडमध्ये. तर वेल्थ क्रिएट होते का? वेल्थ क्रिएट होते. मग आता तुमची वेल्थ का नाही क्रिएट होत हा प्रश्न आहे. पहिला म्हणजे आपण क्विक रिटर्नच्या मागे लागतो का मी SIP केली म्हणजे मला 1-2 वर्षातच मला रिटर्न पाहिजेत, असं होत नाही. SIP ही लॉंग टर्मची प्रोसेस आहे. मिनिमम 7 वर्षच्या नंतर तुम्हाला एक खूप चांगले रिटर्न मिळतील. जर आता आपण बघितलं का मला रिटर्न जे आहे ते 19% आपण पकडून जाऊ का 19% रिटर्न मला ऑन एन एव्हरेज आहे त्याच्यामध्ये त्या फंडमध्ये. मग हे का झालं? हे लॉंग टर्म प्रोसेसला झालं. आता 2017 पासून कोविड पण आलेला आहे. कोविड आलेला आहे, हा वॉरचा जो फॉल आहे तो आलेला आहे, प्लस ट्रम्पचं जे टॅरिफ्स आहे हे सर्व तर आले ना माझ्या याच्यामध्ये. तरी पण वेल्थ क्रिएट झाली. का झाली? कारण कन्सिस्टन्सीमुळे वेल्थ क्रिएट झालेली. लोकांकडे पेशन्स नाहीये, त्यामुळे त्यांची वेल्थ क्रिएट होत नाहीये. शॉर्टकट नाहीये, शॉर्टकटसाठी जाऊच नये कोणी, आणि गेला तर मग ते पैसे डुबायचे काम आहे. लोक 1-2 वर्षात वेल्थ ट्रेडिंग प्रमाणे काही विचार करतात का शेअर्समध्ये कसं आपण ट्रेडिंग करतो, म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करतात का 1-2 वर्षात किंवा चला मला 20% रिटर्न मला एखाद्या फंडमध्ये दिसतात, चला आपण पैसे काढून घेऊ. तर ट्रेडिंगसाठी म्युच्युअल फंड नाहीये. हे चांगल्या प्रकारे लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी फोकस हा तुम्हाला लॉंग टर्मच करावा लागेल वेल्थ क्रिएट करायची असेल तर. अजून सांगण्यात येईल की मला एक रिडम्पशन खूप लोक करतात का इमर्जन्सी फंड पाहिजे. इमर्जन्सी फंड आहे तर म्युच्युअल फंड आहे ना, म्युच्युअल फंडमध्ये रिडम करतात. इमर्जन्सी फंड हा वेगळा ठेवायचा असतो आणि म्युच्युअल फंड हा वेगळा असतो. लोक म्युच्युअल फंड इमर्जन्सी फंड म्हणून वापरला जातो. त्यामुळे अशा प्रकारे काही कारण आहेत त्याच्यामुळे वेल्थ क्रिएट होत नाही. जसं क्विक रिटर्न पाहिजे असतात लोकांना, पेशन्स नाही आहेत लोकांना, अजून लोक ट्रेडिंग करतात, लॉंग टर्म करत नाही. मग ही कारण आहेत वेल्थ न क्रिएट होण्यासाठी. जर तुम्हाला पण वेल्थ क्रिएट करायची असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी ही ठेवावी लागेल आणि रेग्युलेटर विदाउट बाउन्स, एक पण SIP बाउन्स न करता कन्सिस्टन्सी प्रत्येक महिन्याला ती आपल्याला पेड करावी लागते. तर तुम्हालाही वेल्थ क्रिएट करायची असेल तर आमच्याबरोबर जॉईन होऊ शकतात. आम्ही म्युच्युअल फंड रेकमेंड करतो, ॲडवाईस करतो. त्याली चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग झाली, तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग झाली, हे सर्व आम्ही करून देतो. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी जॉईन होऊ शकता. धन्यवाद.